नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आजच्या या अत्यंत महत्त्वाच्या आणि एक्झाम ओरिएंटेड सेशनमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. आज आपण MH सेट आणि नेट पेपर 1 मधील युनिट 9 पीपल डेव्हलपमेंट अँड एन्व्हायरमेंट या घटकाचं सविस्तर विश्लेषण करणार आहोत. हा युनिट अनेकांना कठीण वाटतो. फॅक्ट्स आणि वर्ष लक्षात राहत नाहीत अशी बऱ्याच जणांची तक्रार असते. पण काळजी करू नका. आज जर तुम्ही ह्या संकल्पना आणि ट्रिक्स व्यवस्थित समजून घेतल्या तर या युनिटमध्ये तुम्हाला नक्कीच पैकीच्या पैकी गुण मिळतील. चला तर मग फुल एनर्जीने सुरुवात करूया. ओके, लेट्स डायव्ह इन टू दिस. विचार करा, डेव्हलपमेंट म्हणजे नेमकं काय? विकास म्हणजे फक्त इकॉनॉमिक ग्रोथ किंवा केवळ आर्थिक प्रगती आहे का? आपण अनेकदा विकास म्हणजे काय समजतो तर उंचच उंच इमारती, मोठे रस्ते, कारखाने, राईट. पण पर्यावरणाचा बळी देऊन केलेला विकास हा खरा विकास असू शकतो का? अजिबात नाही. आणि हीच या युनिटची अगदी मूळ संकल्पना आहे, जी आपल्याला पुढे जाण्याआधी समजून घेणं अत्यंत आवश्यक आहे. आजच्या या विश्लेषणामध्ये आपण 5 महत्त्वाचे टप्पे कव्हर करणार आहोत. सगळ्यात आधी बेसिक कन्सेप्ट, त्यानंतर मिलेनियम डेव्हलपमेंट गोल्स म्हणजेच MDGs, मग सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स म्हणजेच SDGs, त्यानंतर या दोन्हींची थेट तुलना आणि शेवटी एक एकदम क्विक एक्झाम रिव्हिजन. हे पॉइंट्स क्लिअर झाले की तुमचे मार्क्स फिक्स झालेच म्हणून समजा. तर वळूया आपल्या पहिल्या भागाकडे, एक बेसिक कन्सेप्ट्स, डेव्हलपमेंट अँड एन्व्हायरमेंट. आता बघा, आंतरराष्ट्रीय रिपोर्ट्स आणि आकडेवारी पाठ करण्यापूर्वी विकास आणि पर्यावरण यांचा नेमका संबंध काय आहे याचा आपला बेस पक्का असणं खूप गरजेचं आहे. तुम्ही सस्टेनेबल डेव्हलपमेंट म्हणजे शाश्वत विकास हा शब्द खूपदा ऐकला असेल. याचा अर्थ काय? तर भविष्यातील पिढ्यांच्या गरजा पूर्ण करण्याच्या क्षमतेशी तडजोड न करता वर्तमान पिढीच्या गरजा पूर्ण करणारा विकास. आणि इथे लक्ष द्या, सर्वात महत्त्वाचा एक्झाम फॅक्ट म्हणजे ही व्याख्या 1987च्या ब्रंटलँड रिपोर्टमध्ये पहिल्यांदा मांडली गेली. हे वर्ष आणि या रिपोर्टचं नाव परीक्षेत वारंवार विचारलं जातं, त्यामुळे हे कायम लक्षात ठेवायचं. आता थोडा वेळ थांबूया आणि याचा खऱ्या आयुष्यातील अर्थ समजून घेऊया. शाश्वत आणि अशाश्वत विकास यात नेमका काय फरक आहे? फक्त हजारो झाडे तोडून रस्ते आणि धरणे बांधत सुटणे म्हणजे अनसस्टेनेबल विकास. याउलट आर्थिक प्रगती तर करायचीच, पण सोबत आपल्या परिसंस्थेचं किंवा इकोसिस्टमचं संरक्षण सुद्धा करायचं. या दोन गोष्टींचा समतोल साधणे म्हणजे सस्टेनेबल विकास. उदाहरणादाखल सांगायचं तर एखाद्या गावात रस्ता बांधताना तिथे आजूबाजूला नवीन झाडे लावणे आणि पाण्याचं योग्य नियोजन करणे म्हणजे शाश्वत विकास. आणि हेच आपल्याला जागतिक पातळीवर पाहायचे आहे. आता वळूया दुसऱ्या आणि अत्यंत महत्त्वाच्या सेक्शनकडे. 2 मिलेनियम डेव्हलपमेंट गोल्स म्हणजेच MDGs. संयुक्त राष्ट्रांचा म्हणजेच UNचा हा पहिला खूप मोठा आणि महत्त्वाचा उपक्रम होता. गोष्ट आहे सप्टेंबर 2000ची. न्यूयॉर्कमधील UN मिलेनियम समिटमध्ये 189 देशांचे नेते एकत्र आले. आणि आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न जो MCQमध्ये हमखास येतो, या गोल्सची टार्गेट डेट काय होती? तर ती होती 2015. म्हणजे लक्षात घ्या, 2000 ते 2015 हा बरोबर 15 वर्षांचा काळ MDGsचा होता. सो द क्रुशियल पॉइंट इज, हे एकूण MDGs होते तरी किती? तर आकडा आहे 8. होय, फक्त 8 गोल्स. हा आकडा डोक्यात एकदम फिट बसवून घ्या. एकूण 8 गोल्स आणि त्याच्या आत 18 स्पेसिफिक टार्गेट्स निश्चित केले होते. आणखी एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट जी एक्झामसाठी महत्त्वाची आहे ती म्हणजे ह्या MDGsचा मुख्य फोकस हा प्रामुख्याने विकसनशील म्हणजेच आपल्यासारख्या डेव्हलपिंग देशांमधील गरिबी आणि उपासमार कमी करण्यावर होता. आता हे 8 ऐतिहासिक गोल्स नेमके कोणते होते? तर यामध्ये अत्यंत गरिबी आणि उपासमार नष्ट करणे, सर्वांना प्राथमिक शिक्षण मिळवून देणे, बालमृत्यूचे प्रमाण कमी करणे, महिला सक्षमीकरण आणि HIV एड्स सारख्या भयंकर आजारांशी लढा देणे अशा अगदी मूलभूत विषयांवर त्यावेळी भर देण्यात आला होता. चला तर मग आता वळूया आपल्या सेक्शन 3कडे. 3 सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स किंवा थोडक्यात SDGs. जसं आपण पाहिलं, 2015मध्ये जेव्हा MDGsचा 15 वर्षांचा काळ संपला तेव्हा जगाच्या लक्षात आलं की आपल्याला अजून व्यापक विचार करण्याची आणि खूप काही करण्याची गरज आहे. आणि तिथूनच लगेच SDGsची सुरुवात झाली. याचं उद्दिष्ट गाठण्याचं वर्ष कोणतं आहे? तर ते आहे 2030. म्हणूनच याला 2030 अजेंडा फॉर सस्टेनेबल डेव्हलपमेंट असंही म्हटलं जातं. हा प्रश्न परीक्षेत पुन्हा पुन्हा येतो, त्यामुळे 2015 ते 2030 हा 15 वर्षांचा काळ पक्का लक्षात ठेवायचा बरं का.
अँड दिस ब्रिलियंटली इलस्ट्रेट्स की आपण 8 गोल्सवरून थेट 17 गोल्सवर कशी झेप घेतली. होय, SDGsची एकूण संख्या 17 आहे आणि त्या अंतर्गत तब्बल 169 टार्गेट सेट करण्यात आले आहेत. विचार करा, 8 वरून थेट 17. ही वाढच आपल्याला सांगते की जगाच्या गरजा किती वाढल्या आहेत आणि आपल्याला किती विविध क्षेत्रांत आता एकाच वेळी काम करायचे आहे. हे 17 गोल्स नेमके काय आहेत? तर यात गरिबी निर्मूलन, नो पॉवर्टी, शून्य उपासमार, झिरो हंगर, दर्जेदार शिक्षण आणि पर्यावरणाच्या दृष्टीने महत्त्वाचे म्हणजे हवामान बदल कृती, क्लायमेट ॲक्शन, पाण्याखालील जीवन आणि जमिनीवरील जीवन यांसारख्या गोष्टींचा समावेश आहे. बघा, SDGs हे MDGsपेक्षा खूप व्यापक आहेत. ते फक्त विकसनशील देशांपुरते मर्यादित नाहीत, तर जगातील सर्व विकसित आणि विकसनशील देशांसाठी समान लागू आहेत. यात आर्थिक, सामाजिक आणि पर्यावरणीय अशा तिन्ही अंगांचा उत्तम समन्वय साधण्यात आला आहे. आता आपण या विश्लेषणाच्या सर्वात महत्त्वाच्या म्हणजे चौथ्या टप्प्यावर आलो आहोत. 4 पॉइंट MDGs आणि SDGs यांची थेट तुलना. हा भाग जोड्या जुळवा मॅचिंग टाईप MCQs प्रश्नांसाठी अगदी परफेक्ट आहे. नाउ व्हॉट्स रिअली इंटरेस्टिंग अबाउट धिस स्लाइड इज की या एकाच तक्त्यामध्ये तुमचा संपूर्ण टॉपिक कव्हर होतो. हा तक्ता म्हणजे तुमचा एक्झाम हॅक आहे. एक मुद्दा पाहूया. काळ पहा. MDGचा काळ होता 2000 ते 2015, तर SDGचा काळ आहे 2015 ते 2030. गोल्सची संख्या. MDG फक्त 8 होते, तर SDG दुपटीहून जास्त म्हणजे 17 आहेत. टार्गेट्स. MDGचे 18 टार्गेट्स होते आणि SDGचे तब्बल 169 आहेत. आणि सर्वात महत्त्वाचा फरक म्हणजे व्याप्ती किंवा स्कोप. MDGचा भर मुख्यत्वे गरिबीने ग्रासलेल्या विकसनशील देशांवर होता, तर SDG हे युनिव्हर्सल आहेत, म्हणजे जगातल्या सर्व देशांसाठी ते लागू आहेत. चला, आत्तापर्यंत आपण जे काही शिकलो त्याची एक रॅपिड फायर उजळणी करूया. हा आपला 5वा आणि शेवटचा टप्पा आहे. 5 क्विक एक्झाम रिव्हिजन. स्क्रीनवरील हे शुअर मार्क्स फॅक्ट्स अत्यंत महत्त्वाचे आहेत. हे विसरायचेच नाहीत. पहिला पॉइंट, शाश्वत विकासाची व्याख्या आणि 1987चा ब्रंटलँड रिपोर्ट. दुसरा पॉइंट, MDG म्हणजे 8 गोल्स आणि त्यांचा कालावधी 2000 ते 2015. तिसरा पॉइंट, SDG म्हणजे 17 गोल्स, 169 टार्गेट्स आणि त्यांचा कालावधी 2015 ते 2030. हे मागील वर्षांचे PYQs सर्वात जास्त विचारले जाणारे प्रश्न आहेत. हे आकडे जर तुम्ही लक्षात ठेवले तर या टॉपिकचे मार्क्स तुमचे पक्के आहेत फॉर शुअर. मित्रांनो, आपण आजच्या या सेशनच्या अगदी शेवटी आलो आहोत, पण जाता जाता तुम्हाला एक विचार करायला लावणारा प्रश्न मला विचारायचा आहे. जर पहिल्या 15 वर्षांत म्हणजे MDGsच्या काळात जगाला आपले 8 टार्गेट्स पूर्ण करता आले नाहीत, तर 2030 पर्यंत हे 17 महाकाय SDGs पृथ्वीला खऱ्या अर्थाने वाचवण्यासाठी पुरेसे आहेत का? विचार करा. हा विषय फक्त आपल्या परीक्षेपुरता मर्यादित नाही, तर आपल्या सगळ्यांच्या अस्तित्वाचा आहे. अशीच उत्सुकता जागृत राहू दे, असाच अभ्यास चालू राहू दे. पुढच्या विश्लेषणामध्ये आपण हवामान बदल या आणखी एका ज्वलंत विषयावर चर्चा करू. तोपर्यंत रिव्हिजन करत रहा. धन्यवाद आणि ऑल द बेस्ट.